तुमचं सांगायचं हो. मोबाईलला दिसणार ना. या बाबांचं नमस्कार. नाव काय तुमचं? दिलीप कुंभार पळस म्हणतो. बस मी तालुका माळशिरस. माळशिरस. बैलाचं नाव काय? लक्ष. घरचा बैल आहे का? हा घरच्या घ्यायचा. अशी किती बैल आहेत तुमची? अजून एक आहे घरी बारका. बापरे. देवा म्हणून. देवा. त्याची खासियत काय बैलाची? खपरी पेंट मकाचा बारका. ते नाही मग थांबा खासियत म्हणजे काय बैलाचं गुण काय आहे? गुण म्हणजे दोन एखादी पळतो हा. सुट्टीला हे ताप देत नाही एका हातावर सुटतो हा. म्हणजे असं सुटला की माग पुढे माग पण डायरेक्ट बरं. हां सुट्टीला बी व्यवस्थित एकाच जणांना सोडायचा. इजी खेळ जाणार. आज ह्याचा पायरा कोणासोबत आहे या? आज विमानभर आहे खेडचा विमान. खेडकरांचा विमान सातारा. हां हा पायरा कसा काय आयोजित झाला आपल्याला? नियोजन म्हणजे पहिली बी गाडी एकदा पळाली होती आमची कुमट्याला, तिथे एक नंबर केला होता. गाडी जास्त गॅस लागतोय गाडीला. कुमटे वनीकरण. हां त्याच्यामुळं म्हटलं आज पळू इथं गाडी राहील. म्हणजे गुलालात आपण तिथं मैदान केलं. किती हां वेळा गुलालात राहिला? आता चालू ह्या सीजनला 9-10 फायनल आहेत बैलाच. आहेत का? हां दोन्ही खांदी पळतो का? दोन्ही खांदी पळतो. बिनजोडला वगैरे हा पळलाय का? बिनजोडला पळालाय. बिनजोड बी चालते, बऱ्याच बिनजोड चालते. आतापर्यंत आपल्या दावणीला किती बैल अशी नाही पहिलाच ह्यो खोंड आहे. पाहिलाच आहे? हा पहिलाच आहे. आपल्याला किती वर्षापासून या बैलगाडी शर्यतीचा नाद आहे? आता म्हणजे आधी बंदीच्या काळात होता, पण आता शर्यत चालू झाल्यापासून शिकवण झाल्यापासून ह्यालाच तयार केला. तेव्हापासूनच नाद लागला. कोणाबरोबर पळायची तुम्हाला अपेक्षा आहे की बाबा या बैलाबरोबर नाव अपेक्षा काय तशी काय, आता पळतोय बैल बऱ्या चांगल्या पायऱ्यात. हा. अजून चांगल्या पायऱ्यात पळेल बैल. वायदी वगैरे घेता का? नाही वायदे नाही घेत. वायदी देता का? तसे दिलेले आहे, म्हणजे भाडं थोडं द्यावंच लागतं लांब यायचं म्हणल्यावर. लांब नाही. हां कसं आता पळणाऱ्या बैलाला द्यावं लागत नाही वायदे. जर तुम्हाला जर ह्या व्हिडिओद्वारे कुणाला जर बैल पाहिजे असेल किंवा पायरा जर त्याला करायचा असेल तर त्यासाठी आपला संपर्क नंबर काय? सांगा नंबर. 82 82 08 08 59 59 57 57 67. 95 61 94 83 20. आत्तापर्यंत आपण कोणत्या मैदानामध्ये गुलाल केलेला आहे? आम्ही खंडोबाच्या वाडीत कबाली संघट 1 नंबर केला. नंतर परत कोरेगावमध्ये इथं राहिलो, आदतला राहिलो होतो. मनसे केसरी. हां नंतर परत मलवडीला मैदान झालं तिथं राहिलो. खाली आमच्या इकडं तरडपला झालं मैदान तिथं राहिलो. परत खाली बोरीला झालं होतं तिथं बी राहिलो होतो. काजळमध्ये पण राहिलो. तुमच्या तिकडच्या मैदानात ह्या मैदानात काय फरक झाला? तसं काय नाही, इकडले मैदानात जास्त इकडं वरचं पैर होतं ते बैल ह्याच भागात जास्त पळतोय त्याच्यामुळं. आमच्या भागात वाज कमी मैदान होते. आता बस ह्या वरल्या भागात जास्त मैदान चालू आहे. या भाग सातारा भागात जास्त मैदान चालू आहे. इकडच्या सातारच्या भागाचा काय अनुभव आहे? म्हणजे माणसं कशी तुम्हाला वाटतं? माणसं 1 नंबर आहे ती. म्हणजे मन मिळावं आपली. हा कधी फोन केला तर म्हणजे पायरा करू म्हणले तर नाही म्हणत नाही ते, लगे पायरा जोडतो. समजून घेते ते. हा समजून घेते. म्हणजे असं वादविवाद असं काय नाही वादविवाद काय नाही. आज या बैलाच्या पाठीमाग किती लोक आपल्याला मदतीला किंवा साथीला असतात मैदानात यायचं म्हटलं तर? भरपूर सुनील ड्रायव्हर आहे तर रामसवाडीचं हे असतं. तर परत आमच्या बैलाचं नियोजन रविभाऊ फाळके शिंदेवाडी ते करतात. सोमा ड्रायव्हर तडपकर ते पण असतात. बरेच लोक इथले असतात. नामांकित कुठल्या बैलावर पळावंसं वाटते तुम्हाला? बक्कासूर आहे, मथुर आहे, साध्या आहे, हा आता सातारचा राजधानी एक्सप्रेस, हा चाललंय बलमाचं नियोजन आमचं. बलमावर पळायचं. हां बलमावर पळायची इच्छा आहे. चाललंय त्याचं नियोजन होईल. मैदान तुम्हाला दिसेल लवकरच मैदानात. हा जो आपला आहे तर हा घरचा आहे की खरेदी आहे? नाही घरचंच आहे, घरच्याच गाईचं आहे. त्याचं खाद्य काय आहे? खाद्य काय खपरी पेंड मकाचा बारका. याच्या व्यतिरिक्त अजून काय? दुसरं काय नाही.
अतिशय सुंदर असा हा पळस मंगळकरांचा लक्ष आपण पाहताय या ठिकाणी धावपट्टी करून आलेला आहे. कुठल्या गटात गाडी पळाली? 3 नंबर. 3 नंबर दुसरा 3 नंबरमध्ये गाडी पळाली 5 नंबर तासा. दुसऱ्यामध्ये टांग्यानं गाडी भरली का? 2-3 टांग झाला अंतर. हा? 2 टांग अंतर झालं. 2 टांग्यानं 2 टांग. सुट्टीला व्यवस्थित सुटलं. हा सुट्टीला व्यवस्थित. विमान कसं काय पळालं? विमान 1 नंबर बैल आहे. सुंदर आहे. हा 1 नंबर गाडी चांगली पळते आमची. परत पायऱ्याचं नियोजन विमानावर हा होईल ना, आमची गाडी कंटिन्यू पळेल. विमानला घेतलं तर धावपट्टी तुम्ही मारा तरी हे त्यांच्याकडे अपेक्षा असेल. हा नक्कीच तुम्हाला सेमी आणि फायनलसाठी हार्दिक शुभेच्छा. विकासनाळ यूट्यूब चॅनलकडून अतिशय सुंदर असा आत्ता गट तुम्ही पास केलेला आहे, त्याबद्दल आपले मनापासून आभार मानतो. अतिशय सुंदररित्या गाडी चांगल्या फरकाने पळाली. धन्यवाद. नमस्कार बैलगाडा शर्यत. आज आपण बाबा या कोरेगावच्या मैदानामध्ये आलाय हां बैलगाडी शर्यत पळवण्यासाठी. हां तर कसं वाटतं या मैदानात आल्यानंतर? चांगलं वाटतंय. म्हणजे मैदान स्वच्छ आहे. हा बैल पाठी चांगली, तास चांगली आहे ती, हा पुकारणारं चांगली आहे ती, बर. पहिले बी चांगली पळाली. आता आपला हा जो बैल आहे अतिशय सुंदररित्या आणि चांगल्या पद्धतीने देखील मोठा आहे, मस्त मध्ये आहे. तर आत्ता ह्यानं गट पास केलेला आहे, हां ह्याबद्दल तुम्ही काय सांगाल? काय अतिशय सुंदर गाडी पळाली. इमान आणि लक्ष्या 2 टांग्याने फरकाने पळाली. पाहिजे 6ला निकाल घेतला गटाला. तर आज या कोरेगावच्या मैदानामध्ये बाबा आत्ता या ठिकाणी वयस्कर असून देखील किंवा त्यांची प्रकृती किंवा त्यांच्या वयाकडे बघून आपल्याकडे आता या आधारावरती आहेत, तरी पण बाबा या आज मैदानाला उपस्थित आहेत. बाबा आपलं नाही म्हटलं तर किती वय या? 66 वर्ष. काय म्हणजे हे आत्ता आपल्याला उभं राहण्या आधार घ्यावा लागतोय. हा काठीचा. तर ह्या वयात देखील बैलगाडी नाद आहे आपल्याला. हो काय सांगाल? काय नाही, विचार आपलं बैला बरं तिथं मैदान तिथं जायचं, बसायचं बैलापाशी, सोडणार नेते ती आणते ती पळवून. म्हणजे नाद या ह्या वयात देखील अजून हे नाद सोडलेला नाही. हां बरोबर का? हो. असाच नाद तुमच्या नंतरनं हे तुमचे मुलं हां किंवा नातवंड यांनी देखील असाच पुढं जोपासावा असं वाटतंय का तुम्हाला? हो, पूर्ण बरं चालणार अशीच. आपण जर या व्हिडिओला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करायला विसरू नका. विकासनाळ यूट्यूब चॅनल. धन्यवाद.